नमस्कार मित्रांनो. आपल्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी पुढचे 28 दिवस एक्झॅक्टली काय प्लॅनिंग असलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपण काय करायला पाहिजे, कोणते टॉपिक करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, कोणते घटक विशेषतः इम्पॉर्टंट आहेत, ह्या सगळ्यांचा आढावा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. राज्यसेवा 28 सप्टेंबर. तर या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काही महत्वाचे स्ट्रॅटेजिकल गोष्टी लक्षात ठेवा, जे प्रायोरिटीनं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, ज्याच्याबद्दलचं नियोजन असणं विशेष आवश्यक आहे. आत्तापासून रिव्हर्स प्लॅनिंग मी सांगतोय, त्या रिव्हर्स प्लॅनिंग नुसार स्टडी करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. रिव्हर्स प्लॅनिंग मध्ये पहिला घटक येतो ते म्हणजे हा 25, 26 आणि 27 तारीख 3 दिवस हे तुमचा रिझर्व डे आहे. ह्याचं आत्ता प्लॅनिंग तुमच्या स्टडी शेड्यूलमध्ये घेऊ नका, कारण ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला विशेष करायचं आहे ते म्हणजे रिव्हिजन. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे रिव्हिजन. ते विशेष म्हणजे फास्ट ट्रॅक रिव्हिजन आहे. फास्ट ट्रॅक टाईपमध्ये म्हणजे काय, काही महत्वाचे पेजेस, मोजकेस टेबल, चार्ट, काही विशेष तुम्ही शॉर्टकट करून ठेवलेले घटक आहेत, असे इम्पॉर्टंट, फक्त इम्पॉर्टंट, अतिशय खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याला वेळ मिळाला पाहिजे, कारण ते साथ देणार आहेत आणि तेच तुम्हाला आउटपुट नेट देणार आहेत. त्यामुळे हे 3 दिवस तुमचे विशेष असावेत. जे इकडली दुनिया तिकडे हो, तुमचं 12-14 तास जे काही चाललंय त्या या 3 दिवसामध्ये खास रिझर्व टाइम ठेवा. आत्तापासून शेड्यूल करत करत 27 तारखेला पर्यंत संपवायचा कधी प्रयत्न कराल तर करू नका. जे संपवायचं आहे ते संपवा, 24 तारखेच्या अगोदर आहे. मग आता इथून पुढे तुमच्या हातात 24 दिवस आहेत. हे 24 दिवस जे आहेत ते तुम्ही 12 दिवस आणि 12 दिवस असं 2 स्लॉटमध्ये अभ्यास करा. किंवा जर तुम्हाला अधिक रिव्हिजन व्हावं असं वाटत असेल मॅक्झिमम प्रॅक्टिसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, तर तुम्ही असं करू शकता. हा नंबर 1 पॉइंट, 12 दिवसाचा प्रॉपर जे सगळे विषय आहेत आपले 7, त्या 7 विषयाचं एक अजून चांगलं रिव्हिजन होऊ शकतं, फ्रुटफुल आउटपुट देणारं असं शिस्तबद्ध असं एक 12 दिवसाचं रिव्हिजन व्हावं. आणि त्यानंतर तुमचं सेकंड रिव्हिजन जे आहे ते 8 दिवसात पूर्ण व्हावं. कारण जे 12 दिवसात होतं ते 8 दिवसात पुढे करता येतं, करू शकतो, करायलाच पाहिजे. याप्रमाणे ही तयारी व्हायला पाहिजे. आणि तिसरं रिव्हिजन जे तुम्हाला अजून जास्त कॉन्फिडन्स पाहिजे आणि काही गोष्टी पुन्हा पुन्हा बघायला पाहिजे, तरच मला कॉन्फिडन्स येईल असं वाटतंय तुम्हाला, तर तुम्ही याप्रमाणे 3 रिव्हिजन करा. तुमच्याकडे एक पर्याय आहे, 2 रिव्हिजन किंवा 3 रिव्हिजन, याप्रमाणे आपण प्रिपेअर्ड करणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, आत्ता तुम्ही तत्काळ जे पुढचे 4 दिवस आहेत, विशेष 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर, मॅक्झिमम 4 किंवा 5 सप्टेंबर पर्यंत, हे जे 5 दिवस आहेत ना, या 5 दिवसामध्ये अतिशय वर्स्ट सब्जेक्ट घ्या. जो तुमचा वर्स्ट सब्जेक्ट आहे ना, तुम्ही काय करता, अनेक वेळेला परीक्षेच्या पुढे पुढे त्याचा तयारी करायचा विचार करता. नाही नाही ते जमत नाही, मग परीक्षेचे 10 दिवसाचा कालावधी राहिलाय आणि तेव्हा आपण असं म्हणतो की नाही नाही मला थोडंसं सायन्स अवघड जातंय, मी सायन्सला करतो. तर या भानगडीत पडू नका. जर करायचंच आहे, वाचून झालं नाही प्रॉपर, समजलं नाही, अजून एक बार प्रॉपर बघणं गरजेचं वाटतंय, तर हे पुढच्या 4-5 दिवसातच करा, त्याच्या पुढे वेळ देऊ नका आहे. कारण जो वर्स्ट असतो तो वर्स्ट असतो. गेल्या 4 महिन्यात जो सुधारला नाही तो आता पुढच्या महिनाभरात ते विषय सुधरेल याची कुठलीही अपेक्षा नाही. त्यामुळे त्याला सुधारवायच्या भानगडीत पण पडू नका. जे करायचंय ते पुढच्या 4 दिवसातच करा, जे वर्स्ट सब्जेक्ट आहे त्याबद्दल. आणि त्यानंतर शेड्यूल तुमचं डेली असलं पाहिजे. आपले एकूण 7 विषय आहेत. हे 7 विषय, ह्या 7 विषयात मी नेहमी 2 विषय बाजूला काढतो, ज्याच्याबद्दल शेड्यूल नुसार अभ्यास करू नये असं माझं म्हणणं आहे. एक चालू घडामोडी आणि दुसरा एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला एखाद्या रविवारी हाफ डे, एखाद्या रविवारी हाफ डे असं याला संपवा. स्पेशल डेली रुटीन मध्ये टाइम टेबल नुसार वेळ नका देऊ. आणि करंट अफेअरला आपला रूल नेहमीचाच आहे, ह्याला 1.5 तास देत चला, कारण हे सस्टेनेबल आहे. आक्रमक क्रांतिकारी एका दिवसात सगळं उलटापुलट करून नाही चालत, याला शाश्वत पद्धतीनेच वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून डेली 1.5 आवर याला चालू ठेवा, महिन्याभर कम्प्लीट होतं. इग्नोर करू नका, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. राहिले 5 विषय.
हे जे 5 आहेत ना, ह्या 5 विषयाला मी जी तुम्हाला इथं बघाशी बोललो, आपल्याकडे 12 दिवस आहेत. यापैकी जे विषय तुमचे अवघड आहेत, जास्त वेटेजेबल आहेत, खूप इम्पॉर्टंट मला वाटतात, जसं की स्पेशली सायन्स, पॉलिटी आणि जॉग्राफी. सायन्स, पॉलिटी आणि जॉग्राफी या 3 विषय शक्यतो आपल्याला वेटेज जास्त देऊन जातात, मार्कही जास्त देऊन जातात, जर तुमचा थोडासा स्पेशल प्रयत्न झाला तर. मग ह्याला एखादा दिवस तुम्ही हाफ डे वगैरे जास्त देऊ शकता. म्हणजे इथं बघितलं तर 2 दिवस मिळतात एका विषयाला. 2 दिवस आपण दिले तर 6 विषय म्हणजे 12 दिवस आपण अभ्यास करू शकतो याप्रमाणे. पण हे जर 2 दिवस दिले तर 6 विषय होतील आहे आणि आपल्याकडं 5च विषय आहेत. कारण 2 विषयाचा निकाल डेली चालू ठेवलाय. ह्याला निकाल लावून टाकला, डेलीमध्ये फक्त करंट ठेवलाय. बाकी फुल डे जे करायचं आहे, फुल डे मध्ये फक्त 5 विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि तो 5 विषय तुम्ही 2 आणि अडीच दिवस याप्रमाणे देऊ शकता. मग त्या 5 पैकी कोणतेही 2 विषयाला 3-3 दिवस द्या. जे अवघड आणि जास्त वाटतात त्याला 3 दिवस द्या, सलगपणे द्या, काही प्रॉब्लेम नाही. किंवा एका दिवशी 2 विषय घ्या आणि याप्रमाणे तुम्ही 12व्या दिवशी इथून म्हणजे 12 तारखेला 12 सप्टेंबरला तुमचा कार्यक्रम एकदा रिडिंगचा झाला पाहिजे. त्यानंतर 20 तारखेपर्यंत सेकंड रिडिंग झाला पाहिजे. त्यानंतर 24 तारखेपर्यंत थर्ड रिडिंग झालं पाहिजे. आणि देन मास्टर स्ट्रोक. मास्टर स्ट्रोकचे हे 3 दिवस आहेत, ज्या कालावधीमध्ये आपल्याला राहिलेला कार्यक्रम कंप्लीट करता येतो. एवढं कॉन्फिडन्स त्यामध्ये आपल्याला आला पाहिजे. ह्याप्रमाणे इथं बाकीचे 5 विषयाचा अभ्यास आपण करतोय. स्पेशली माझं म्हणणं आहे, जे सायन्स आहे ना त्याला 3 दिवस द्या आणि पॉलिटी आणि जॉग्राफी ह्याला मिळून 5 दिवस द्या, म्हणजे अडीच. हे 5 आणि 3 8 गेले. अजून तुमच्याकडे 4 दिवस बाकी आहेत. त्या 4 दिवसामध्ये 2 विषय, एक हिस्ट्रीचा आणि एक भूगोलाचा. हे 2 हिस्ट्रीचा आणि तुमचा राहिला इकॉनॉमिक्स. हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्सला 2-2 दिवस, 4 दिवस. याप्रमाणे तुम्ही 12 दिवसामध्ये सगळं करू शकता, करायला पाहिजे. याप्रमाणेच 12 दिवस, 8 दिवस, 4 दिवस हे नियोजन असावं. आणि लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट सीसॅट आहे, जे अगदी आ वाचून बसलेलं असतं. त्या सीसॅट कडेही आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि त्या सीसॅटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी इथं घटक सांगतोय, तो सीसॅटचा पॉईंट विशेष म्हणजे तुम्ही आत्ता माझं असं म्हणणं आहे की सीसॅटसाठी काय करायचं, आयोगाचे विशेष 2017 ते 2024 पर्यंतचे हे जे 6-7 पेपर आहेत, हे 6-7 पेपर एकदा तरी सॉल्व्ह करा. तुम्ही 100% सीसॅटमध्ये पास व्हाल, एकदा तरी सॉल्व्ह करा. जमलं तर यातले 2-3 पेपर जे लास्ट आहेत 2022, 23, 24 वगैरे 2दा केला तरी चालेल. पण कुठल्याही मॉडेल पेपरच्या ऐवजी आयोगाचा पेपर ऑलवेज हेल्पफुल होतो आहे. मन लावून सॉल्व्ह करा आणि स्पेशली संडे, ओनली संडे हाफ डे 2 ते 4 तास याला द्या. 2 तास पेपरला द्या, आयोगाचा पेपर म्हणजे MCQ मॉडेल आपला PYQ आयोगाचा पेपर द्या 2 तास आणि 2 तास तुम्ही स्टडी करा, जे सीसॅटच्या प्लॅनिंग बद्दलचा घटक असेल. याप्रमाणे 2 तास आणि 2 तास मॅक्झिमम 4 तास दर संडेला दिलात तरी बऱ्यापैकी काम होतं. आणि जर त्यापेक्षा जास्त वेळ देता आला तर जास्तीत जास्त पेपर होऊ शकतात. पण यासाठी म्हणून काही खास प्रिपरेशन करू नका. पॅसेज रिझनिंग वर जास्त लक्ष ठेवा. त्याप्रमाणे काय तयारी कशी करायची त्याबद्दलही आपण चर्चा अजून एक लेक्चरमध्ये करू. पण आत्ता एवढं सांगायचं मला, पुढचे तुमचे जे 27 दिवस आहेत ते याप्रमाणे एक्झिक्यूट होणं, त्याच्यावरची योग्य ती अंमलबजावणी होणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपण जर या पद्धतीने विचार केला तर तुमचं रिडिंग रिव्हिजन चांगलं होऊ शकतं, ऍब्सोल्युटली बेस्ट होऊ शकतं. त्यासोबत आयोगाचे PYQ तुमच्यापैकी बरेच जणांनी आतापर्यंत सॉल्व्ह केले असतील, पण टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज केले असतील. तर माझी इच्छा आहे की तुम्ही 1 सप्टेंबर पासून ते ऑलमोस्ट 10 किंवा 12 सप्टेंबर पर्यंत काय करावं, पूर्ण पेपर आयोगाचा जसा तसा ओरिजिनल घेऊन तो टाइम लावून सॉल्व्ह करावा. आपण 2 तास बसायची गरज नाही, आयोग 2 तास देतं, पण आपल्याला तास सव्वा तासामध्ये पेपर फिनिश करता येतो. करा, कारण कंबाईनचा पेपर लोक तेवढाच तो 1 तासात सॉल्व्ह करतात आणि आपणही तसा सराव करायला हरकत नाही. आयोगाच्या पेपरमध्ये आपला वेळ तर ऍडव्हान्टेज मिळणारच आहे. पण एक पंच आयोगाच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपरवर मारा, ओरिजिनल पेपर डाउनलोड करून घ्या. आणि जर तुम्हाला वाटलं की असं माझ्याकडून कन्सिस्टंटली होत नाही, तर आपण 4 सप्टेंबर पासून आपण पुढचे 2 महिने आयोगाचे 40 पेपर घेतोय आणि त्याच्यामध्ये मी पहिलं
पहिले 10 दिवस मी आयोगाचेच पेपर घेणार आहे. म्हणजे 4 सप्टेंबर पासून ते 14 सप्टेंबर पर्यंत ह्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये एमपीएससी राज्यसेवेचे अगोदर मी पेपर घेणार आहे आणि तिथून पुढे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पेपर आपण डेली सॉल्व्ह करून घेणार आहोत. रात्री 9:15 ते 9:10 ऑफलाईन, आणि ज्यांना ऑनलाईन सॉल्व्ह करायचे त्यांनी ऑनलाईन पेपर ते घरी सॉल्व्ह करू शकता. पण आयोगाचा पेपर, ओनली आयोगाचा पेपर, डिस्कशन होणार नाहीये. फक्त पेपर आपण घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही दररोज बसून ते पेपर सॉल्व्ह करावा, जेणेकरून अटेम्प्ट व्हावा आणि तुमची प्रॅक्टिस व्हावी या उद्देशानं आहे. पण त्यासाठी 3 तारखेच्या अगोदर नोंदणी कंपल्सरी आहे, कारण जेवढे विद्यार्थी नोंदणी केलं तेवढेच पेपर प्रिंट घेणार आहेत. पण माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, सॉल्व्ह करा. पेपर सॉल्व्ह केल्याशिवाय काही कळणार नाही आहे. तुम्ही कितीही अभ्यास करा, कॉन्फिडन्स तेव्हा येईल तेव्हा पेपर होतो. म्हणून राज्यसेवा प्रीच्या अगोदर अवरेज 10-12 दिवस हे पेपर संपले पाहिजे. म्हणजे 14-15 तारखेच्या अगोदरच संपवा. आणि आता मी जे दिलेलं शेड्यूल आहे त्याप्रमाणे तुमचं डे बाय डे याप्रमाणे प्लॅनिंग असलं पाहिजे आणि या सब्जेक्ट प्रमाणे आपलं प्रिपरेशन होणं अपेक्षित आहे. तर दिलेलं टार्गेट हे जर शेड्यूल हल्लं नाही तर तुमचं पुढच्या 27 दिवसामध्ये 4 वेळेला रिव्हिजन होणार आहे. एक प्रॉपर रिव्हिजन आणि 2 मिड टर्म रिव्हिजन आणि एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन शेवटच्या 3 दिवसामध्ये. 12 दिवस, 8 दिवस, 4 दिवस आणि 3 दिवस हे कमिटमेंट ठेवा. आजपर्यंत काही शेड्यूल कमी अधिक झालं असलं तरी चालेल, पण आता इथून पुढचं शेड्यूल तुमचं हलणार नाही याची मी गॅरंटी देतो. बस एवढे 27 दिवस लाईफ टर्निंग टाइम आहे आणि निगेटिव्ह होऊ नका, खचू नका, स्वतःबद्दल शंका घेऊ नका, प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका, पास होईल की नाही ह्याच्याबद्दल विचार करू नका. तुमचे 100% द्यायचा प्रयत्न करा. रिझल्ट हा त्याचा परिणाम असतो. कारण त्याचं मजबूत असलं पाहिजे की मला 27 दिवस अभ्यास करावा लागेल. मी आजपर्यंत काही केलेलं असलो तर इथून पुढचे 27 दिवस मी माझ्याशी प्रामाणिक आहे आणि माझे 100% देईल. मला अपमानित वाटलं नाही पाहिजे की मी करू शकला असतो पण केलो नाही. म्हणून मी 27 दिवस नियोजनबद्ध, मजबूत, हाय क्वांटिटी, हाय क्वालिटी लेवलवरती परीक्षेच्या डायरेक्शनमध्ये माझे प्रामाणिक प्रयत्न हेच माझं यश आहे. आणि तोपर्यंत मला माझ्या स्वतःवर कधीही डाऊट घ्यायचा नाही. 28 तारखेची परीक्षा होईपर्यंत मी पास होईल का असं बोलण्याच्या ऐवजी मी पास होणार आहे असं समजून स्वतःला 100% द्यायला तयार ठेवा. रिझन देऊ नका. रिझल्ट पाहिजे तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. 28 तारखेला संध्याकाळी मूल्यांकन करा काय ते पुढे, पण आत्ता 28 तारखेपर्यंत तुमचे 100% द्या आणि दिलेल्या नियोजनाप्रमाणे अभ्यास करा. मी नेक्स्ट व्हिडिओ बनवतोय राज्यघटनेचे आणि अर्थव्यवस्थेचे, कुठलं टॉपिक कशाप्रमाणे करायचं आहे, जेणेकरून 27 दिवसात तुम्ही अगदी 5-6 तास जरी ओझरतं व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला 14-15 मार्कापर्यंत सहजरित्या जाता येईल. यासाठीचं स्ट्रॅटेजिकल घटक आणि टॉपिक सहित मी घटक देतोय. आणि विशेष म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण राज्यसेवेसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं राज्यघटनेचे वन डे लेक्चर घेतोय आणि इकॉनॉमीचंही वन डे लेक्चर घेतोय आणि तेही 2 दिवसात त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. त्यासहित विशेष आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, पण याप्रमाणे शेड्यूल फॉलो करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.